देव, तुमची जो श्रद्धा असेल तो गणपती बाप्पा, दत्तगुरु, पांडुरंग परमात्मा, जी श्रद्धा असेल तो देव पाहिजे. आणि एक स्मरणात ठेवा, आपल्या घरात ज्याप्रमाणे आपण भांडून भांडून भांडी आणायला लावतो, यमक मस्त जमलं. भांडून भांडून भांडी ठरवलेलं नाही हो का, अचानक आला ह्या बाबा, समजतंय ना? भांडून भांडून आपण भांडी आणायला लावतो बरं का. म्हणजे घरामध्ये कटकट करून, किती दिवस झालं मला बाजारला जायला भेटत नाही, हो बुवा रोज बाजारला जातो, आतापर्यंत किती वेळा सांगितलं असेल का वाट्या आणा, आपल्या घरात वाट्या नाही, 4च वाट्या राहिल्यात, माणसं 2च, वाटा किती आहेत? 4च, माणसं किती? 2च, वाट्या किती? 4च. सांगते मी किती दिवसापासून 1 डझन वाट्या आणा, 1 डझन वाट्या आणा, बरं का. वाट्या आणल्यानंतर पण तिचं आणा बंद होतंय का? चमचे, कालथ्या, त्यांच्याकडे फ्राय पॅन आणलाय. बाबा तुमच्या टायमाला एक तवाच असायचा फक्त, खरंय का खोटा आहे? घरात एकच तवा, भाकरी त्याच्यावर, भाजी त्याच्यावरच, खरंय की खोटं आहे? आता जर तुम्ही संसारात बघाल तर प्रत्येक भाजीसाठी वेगळा तवा. श्रीमंत आहोत आपण, खूप श्रीमंत आहोत, आणि बिनधास्त आनंदात राहा, श्रीमंतीत राहा. काय गरज आहे आपल्याला गरिबीत राहायची? मी म्हणेन तुमच्या घरात जर 5 तवे असतील ना, उद्या असे 10 दिसले पाहिजेत. का दिसू नये? तुम्ही जर 1 डझन वाट्या सांगितल्या असतील ना, उद्या 2 डझन वाट्या सांगा तुमच्या घरात पाहिजेत. माणसं आली, पाहुणे आली, काय कराल तुम्ही? पण तोच पाहुणा ज्या वेळेला तुमच्या घरात ग्रंथ शोधतोय, तो ग्रंथ जर तुमच्या घरात एखादा पण नसेल तर 1 नंबर दरिद्री आहात तुम्ही. संसार आणि परमार्थ फास येते, काय करणार? नाईलाज आहे, काय करणार? समजतंय ना? आमच्या घरामध्ये कित्येक ठिकाणी आम्ही जातोय, महागडी उपकरणं आहेत आणि आमच्या हाताला धरून नेतात 3ऱ्या माळ्यापर्यंत. आमची इच्छा पण नसते जायची, पण महाराज चला तुम्हाला दाखवतो, कारण मी प्रत्येक ठिकाणी अर्धा 1 तास आधीच जातो. मग अर्धा 1 तास त्यांना महाराजांचा आधी भेटल्यानंतर मग ते हाताला धरून नेतात, महाराज इकडे हे आहे, तिकडे ते आहे, अमुक आहे, तमुक आहे. करोड रुपयाचे बंगले फिरतोय आणि मग बंगल्यातून उतरता उतरता विचारायचं देवाऱ्याचं काय? ते नियोजनच करायचं राहिलं. समजतंय ना? ते नियोजनच करायचं राहिलं. आणि मग खाली उतरल्यानंतर मग कधीतरी ग्रंथ महाराज आणलाय का तुम्ही? आणि आपल्याकडून नाही उत्तर आलं, जा रे बाळा त्यांचा आण, जा रे बाला यांचा आण. बरं तिथे असलं तर ठीक, नाही तर मग पुढे ते तिथे मिळालं तर बरं, नाही तर मग अख्ख्या आळीमध्ये फिरावं लागतंय ग्रंथासाठी आणि व्यासपीठासाठी. पुन्हा विषय तिथेच आला. या संसार करतोय आम्ही, संसारात जर ज्या गोष्टी आम्हाला पाहिजेत त्या पाहिजेत असं जर वाटत असेल तर आम्ही ज्याच्या गुणे तो संसार करतोय, ज्याच्या बळावर तो संसार करतोय, किंवा जिथून आम्हाला ते संसार करण्यासाठी सामर्थ्य मिळतंय, ते ग्रंथ, ते संत, ते विचार आमच्या घरात नकोत का? नकोत का? अहो पैशाने श्रीमंत व्हाल ना तुम्ही, पण पैशाने किती जरी श्रीमंत असलात तरी तुम्ही कमावलेला पैसा तुमची मुलं ठेवतीलच याची गॅरंटी आहे का? तुम्ही कमावलेली संपत्ती तुमची मुलं ठेवतीलच याची गॅरंटी आहे का? पण ऐका, तुम्ही जर आध्यात्मिक विचारांची संपत्ती, आध्यात्मिक विचारांची श्रीमंती जर गोळा केलीत, संस्कारांची श्रीमंती जर गोळा केलीत, तर 100% तुम्ही कमवलेल्या श्रीमंतीमध्ये अधिक श्रीमंती जोडण्याचा काम तुमची मुलं करतील, तुमची मुलं करतील. बरं का? म्हणून आम्हाला संसार सवडीने करता आला पाहिजे आणि परमार्थ आवडीने करता आला पाहिजे. बरं का? आम्ही काही गोष्टी सवडीने करायच्या आहेत, काही गोष्टी आवडीने करायच्या आहेत. जर आवडीने परमार्थ आम्ही केला तर भगवंत देव आम्हाला सांभाळत असतात. बरं का? देव आम्हाला सांभाळत असतात. आणि म्हणून आम्ही आवडीने परमार्थ केला पाहिजे, सवडीने संसार केला पाहिजे. बरं का? बरं, एकदा संसारामध्ये माणूस गुंतला, अडकला की त्याला बाकीच्या काही गोष्टी दिसतच नाही ना. बाकीच्या काही म्हणजे या ठिकाणी ओळख करून देताना काय म्हटलेले मार्गदर्शन करताना, संसार म्हणजे सवेची स्वार नाही, मरणाशी उदार, मापी लागले शरीर घडीने घडी. माणूस किती जरी उदार असला, ऐका हा, माणूस किती जरी इतर गोष्टीने उदार असला तरी मरणाशी उदार कोणच नसतो. मरणाशी उदार कोणच नसतो. फक्त तो बोलायला बोलेल मित्र, मित्रासाठी जीव पण देईन. बरं का माऊली? बोलतात ना मित्र किती,
मी माझ्या मित्रांसाठी जीव पण देईन, मी माझ्या अमक्यासाठी जीव पण देईन, पण वेळ आल्यानंतर जीव नाही, जे प्रेम आहे, जो जिव्हाळा आहे, बरं का, जी माया आहे, ते पण द्यायला कंजूशी करतात लोक, ते पण द्यायला कंजूशी करतात. आणि म्हणून आम्ही विचार केला पाहिजे की या ठिकाणी कार्य करत असताना जाणं हे प्रत्येकाला आहे, फक्त आम्ही आमचा हित साधला पाहिजे. आम्हाला हिताचं कार्य करायचं आहे, आम्हाला हिताचं कार्य करायचं आहे. संत सांगत नाही की तुम्ही संसार सोडा म्हणून, सांगत नाही आणि गरज पण नाही. तसं जर पाहायला गेलं ना मौली, तर चारही आश्रमामध्ये 3 आश्रमांपेक्षा सर्वश्रेष्ठ आश्रम जर कुठला असेल तर गृहस्थ आश्रम, बरं का. ब्रह्मचर्य आश्रम, संन्यास आश्रम, वानप्रस्थ आश्रम, या तिन्ही आश्रमांपेक्षा श्रेष्ठ आश्रम कुठला सांगितलेला आहे तर गृहस्थ आश्रम. गृहस्थ आश्रम का श्रेष्ठ आहे तर बघा, ऋणानुबंधाने आपला या ठिकाणी जन्म झालेला आहे, मान्य आहे ना प्रत्येकाला. काहीतरी पापपुण्य समान झाल्यानंतर आपण जन्माला आलो. बरं, कुठे जन्माला आलो? ज्या आई वडिलांचे ऋण आपल्यावर आहेत किंवा ज्या आई वडिलांवर आपले ऋण आहेत त्यांच्याच पोटी आपण जन्माला आलो. कुठली मुलं आपल्या पोटी जन्माला आली? ज्यांचे ऋण आमच्यावर आहेत किंवा आमचे ऋण ज्यांच्यावर आहेत तीच मुलं आमच्या पोटी जन्माला आली. बघा हा, कुठली बाई आपल्याला प्राप्त झाली, मिळाली, लक्ष्मीच्या रूपामध्ये आमच्या घरामध्ये आली, जिचे ऋण आमच्यावर आहेत किंवा जिच्यावर ऋण आमचे आहेत, तीच बाई, तीच पत्नी म्हणून आमच्या घरामध्ये आलेली आहे. तेच नातेवाईक, तेच सोयरे, तेच मित्र, तोच परिवार, तोच समाज आणि त्याच कुटुंबात आमचा जन्म झालेला आहे, ज्या ठिकाणी आमच्यावर ऋण आहेत किंवा त्यांच्यावर ऋण आमचे आहेत. मग ऋणानुबंधाच्या जर गाठी आहेत आणि ऋणानुबंधाने जर यावं जावं लागतंय, ऋणानुबंधाने जर यावं जावं लागतंय, दिसे ते नासे आणि उपजे ते नासे आणि नासे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. बरं का, उपजे ते नासे आणि नासे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. तुम्हाला जाणं येणं जे आहे ना ते आपल्या कर्माप्रमाणे आहे, विचाराप्रमाणे आहे मौली. या जन्मात जर ऋण राहिले, नाही फेडता आले, तर ते ऋण फेडण्यासाठी आपल्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. एवढं तर माहिती आहे ना, एवढा तर विश्वास आहे, एवढा अभ्यास आहे ना प्रत्येकाचा, बरं का. ह्या जन्मामध्ये जर आम्ही पापकर्म केली, वाईट कर्म केली, नको त्याप्रमाणे वागलो जगलो, तर त्या वागण्या जगण्याप्रमाणेच आम्हाला पुढचा जन्म ठेवलेला आहे. मग आम्हाला जर मुक्त व्हायचं असेल, सर्व कर्माच्या बंधनातून जर मुक्त व्हायचं असेल, सर्व कर्माच्या बंधनातून जर सुटायचं असेल, तर आम्ही गृहस्थाश्रमात राहून जर आमच्या सासू सासऱ्याची, सुनांसाठी चाललंय बरं का, जावयांसाठी नाही, आमच्या सासू सासऱ्यांची, आमच्या आई वडिलांची, आमच्या मुलांची, आम्हाला मिळालेल्या आमच्या पत्नीची आदर केला, सन्मान केला, सेवा केली, जे काही येईल वाट्याला ते, समाजाची सेवा केली, कुटुंबाची सेवा केली, तर यालाच मुक्ती म्हटलेलं आहे, यालाच मोक्ष म्हटलेला आहे. ऐका हा, संसार टाकायचा नाही, संसार टाकून चालणार नाही. जर मुलांचे ऋण आपल्याला फेडायचे तर त्यांचं संगोपन आपण केलंच पाहिजे, त्यांच्यावर संस्कार आपण केलेच पाहिजेत, त्यांना आपण सांभाळलंच पाहिजे. आई वडिलांच्या ऋणातून जर आम्हाला मुक्त व्हायचंय तर त्यांचा सांभाळ आम्ही केलाच पाहिजे, त्यांना काय हवं काय नको ते आम्ही बघितलंच पाहिजे. पती पत्नीच्या ऋणातून जर आम्हाला मुक्त व्हायचंय तर एकमेकाची सेवा, जे काय असेल ते एकमेकाचं सुखदुःख आम्ही वाटून घेतलंच पाहिजे. आम्हाला जर ऋणानुबंधाच्या गाठीतून जर ह्या मुक्त व्हायचं आहे तर समाजाची सेवा आम्हाला करता येते ज्या वेळेला आम्ही संसारात असतोय, घरात असतोय. कुटुंबाची सेवा आम्हाला करता येते ज्या वेळेला आम्ही संसारात असतो, घरात असतोय. नवे नवे जे मंदिरात कार्य घडतंय, जी मंदिरात कर्म घडली जातात, ती कर्म आम्ही आमच्या घरात करत असतो. आणि ती कर्म करता करता आम्ही घराचं मंदिर केलं पाहिजे,
हा संसार प्रपंच आणि परमार्थ करून साध्य करण्याची गोष्ट आहे. ते सगळं करता करता आम्ही घराचं मंदिर केलं पाहिजे. तुमच्या घरात जर रोज देवाचं नामस्मरण होत असेल तर मंदिरात काही वेगळं होत आहे का? तुमच्या घरात जर रोज देवाला दिवा अगरबत्ती जर लावली जात असेल, दाखवली जात असेल तर सांगा, मंदिरात काय वेगळं होतंय का? तुमच्या घरात जर रोज ग्रंथ वाचन होत असेल बरं का, मंदिरात काय वेगळं होतंय का? आणि तुमच्या घरात जर रोज धर्म आचरण घडत असेल, नीतीने वागत असाल, नीतीने जगत असाल बरं का, कोणाचा द्वेष नाही, मत्सर नाही, भुकेल्याची भूक जाणली जाते, तहानल्याची तहान जाणली जाते, ज्याला गरज आहे, आवश्यकता आहे त्याला दान धर्म केला जातो. ज्या ठिकाणी अशी कर्म घडली जातात ना, ते घर नाही, मंदिर आहे, ते मंदिर आहे. आणि त्या मंदिरात राहणारे देव आहेत, माणसं नाहीत. अहो किती सोपं आहे, कठीण आम्ही करून ठेवलंय. घराचं मंदिर करणं किती सोपं आहे, माणसाचं देव होणं किती सोपं आहे. प्रामाणिक राहा, प्रामाणिकपणे जगा, प्रामाणिकपणे वागा, तुम्हीच देव आहात. 3रा अध्याय ज्ञानेश्वरी ग्रंथाचा भावार्थ दीपिका आणि ओवी क्रमांक 80, तिथे आम्हाला मार्गदर्शन करत असताना मौली म्हणतायत, देखा अनुक्रमा आधारे स्वधर्म जो आचरे तो मोक्षो तेणे व्यापारे निश्चित पावे. काय आमचा जन्म ज्या ठिकाणी झालेला आहे त्या ठिकाणी आमच्या वाट्याला आलेली कर्म आम्ही जर प्रामाणिकपणे करत असू तर त्याला परमार्थ म्हणतात. आणि त्याच परमार्थातून आम्हाला मुक्त व्हायचं आहे, म्हणजे त्याच परमार्थातून आम्हाला मुक्ती मिळणार आहे, त्याच परमार्थातून आम्ही मुक्त होणार आहोत. म्हणजे परमार्थातून मुक्त नाही, ह्या राहाडगाड्यातून मुक्त परमार्थाच्या बळाने होणार आहोत. आलं लक्षात ना? फक्त ती कर्म आमच्याकडून प्रामाणिकपणे घडली पाहिजेत. धर्माची व्याख्या खूप सोपी आहे पण आपण कठीण करून ठेवली. धर्माची व्याख्या अतिशय सोपी आहे. साने गुरुजींनी काय सांगितलं बरं आपल्याला प्रार्थनेमध्ये? खरा तो एकची धर्म. काय आमच्या वेळेला आम्ही शाळेत असताना ह्या प्रार्थना होत्या, आम्हाला ह्या प्रार्थना म्हटल्याशिवाय आमच्या अभ्यासाला सुरुवात होत नव्हती बरं का. बरेच असतील इथे, असो तुला देवा माझा सदा नमस्कार, ही प्रार्थना होती. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, ही प्रार्थना होती. जे माय भो तुझे मी फेडी न पांग सारे आणि ना आरतीला हे चंद्र सूर्य तारे, प्रार्थना होती. ह्या प्रार्थना म्हटल्याशिवाय आमच्या अभ्यासाला सुरुवात होत नव्हती. ऐकताय ना? धर्म आहे आपला जगाला प्रेम अर्पावे. कठीण आहे का धर्म? धर्म कठीण आहे? जगाला प्रेम अर्पण करणं धर्म कठीण आहे? जर जगाला प्रेम अर्पण करणं कठीण नसेल तर धर्म अतिशय सोपा आहे, धर्म कार्य अतिशय सोपं आहे. पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या वाट्याला आलेली कर्म प्रामाणिकपणे करा. अहम ब्रह्मास्मी, तुम्हीच देव आहात, तत्वमसी, तुम्हीच देव आहात. काय शोधता इकडे तिकडे? ज्या वेळेला ते साधू रस्त्यातून चालले होते आणि रस्त्यातून जात असताना त्यांच्या बरोबर त्यांचे साधक होते, शिष्य मंडळी होती मौली बरं का. आणि ज्या वेळेला ते साधू आणि ती शिष्य मंडळी रस्त्यातून जात होते तेव्हा जात असताना असेच पावसाळ्याचे दिवस होते. एका तळ्यामध्ये अर्थात काही पाण्याचा साठा होता बरं का. त्या साचलेल्या पाण्यामध्ये त्या रस्त्यातून जाता जाता त्या साधूला एक विंचू खाली येतोय वरती जातोय, खाली येतोय वरती जातोय असा दिसला. दिसल्याबरोबर क्षणाचा विचार न करता ते साधू त्या पाण्यामध्ये उतरले आणि पाण्यामध्ये उतरल्यानंतर त्या विंचवाला त्यांनी हातावर घेतलं. ऐका, आपला धर्म चाललाय. धर्म म्हणजे काय? त्या विंचवाला ज्या वेळेला त्या साधूने हातावर घेतलं, हाताचा स्पर्श झाल्याबरोबर त्या विंचवाने काय केलं असेल? विंचवाचा धर्म आहे ना, विंचवाचा धर्म आहे ना. तसा जर तुमच्या घरात विंचू असेल तर सहज चावणार नाही, पण तुमचा जर स्पर्श झाला चावणारच, म्हणजे डंक मारणारच तो, त्याचा धर्म आहे.
हाताचा स्पर्श झाल्याबरोबर विंचू चावला, अर्थात डंक केला, त्याने डंक मारला आणि त्या साधूच्या चेहऱ्यावर तसं समजलं. साधकांनी बघितलं. साधक म्हणतायत, बाबा महाराज, अहो सोडा त्याला, चावतोय तो, डंक मारतोय, तुम्हाला त्रास होईल, तुम्हाला त्रास होईल, सोडा त्याला, तिथेच द्या टाकून, त्याला जाऊ द्या, पाण्यात बुडून द्या त्याला, तो डंक मारतोय तुम्हाला. हे सगळं ऐकल्यानंतर त्या साधूने साधकांना उत्तर दिलं, काय, जर माझ्या हाताचा स्पर्श झाल्यानंतर डंक मारणं हा त्याचा धर्म आहे, डंक मारणं हा जर विंचवाचा धर्म आहे, तर बुडत्याला वाचवणे हा साधूचा धर्म आहे. जर तो त्याचा धर्म सोडत नाही, तर मी माझा धर्म का सोडू? ज्या दिवशी ही जाणीव आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल, त्या दिवशी आमच्या घरात आमच्याकडून परमार्थ घडेल, भक्ती घडेल. आमचा धर्म काय आहे, आमची कर्तव्ये काय आहेत, आम्ही काय केलं पाहिजे, काय. पुन्हा एकदा सांगतो, संसाराला जोड परमार्थाची असू द्यात, भक्तीची असू द्यात, देवाच्या नामस्मरणाची असू द्यात. तुम्ही प्रत्येक कार्य करत असताना देवाचं नामस्मरण करा, बरं का. प्रत्येक कार्य करत असताना देवाचं नामस्मरण करा. शेतावर असलात तरी नामस्मरण करा, बांधावर असलात तरी नामस्मरण करा, घरात असलात तरी नामस्मरण करा, बरं का. कपडे धुवत असलात तरी, भांडी घासत असलात तरी, कोण बोलला, कपडे धुताना सुद्धा आमच्या तोंडामध्ये काय पाहिजे, नामस्मरण. भांडी घासताना सुद्धा आमच्या तोंडामध्ये काय पाहिजे, कोण बोलला, मशेरी, आवाज मला तसा आला. काही महिलांचं म्हणणं पण तसं असतंय ना, भांडी घासत असताना एका हातामध्ये साबण, एका हातामध्ये भांड असते, तोंडाचं काम काय? पुन्हा तेच नामस्मरण पाहिजे. कलियुगामध्ये तुम्हा आम्हाला उद्धार करून घेण्याचा एकमेव मार्ग जर कुठला असेल तर नामस्मरण, देवाचं नामस्मरण पाहिजे, बरं का माऊली, बरं का. अध्यात्माची जोड जर असेल ना आमच्या संसाराला, तर आमचा संसार संपलेला असेल, बरं का. अध्यात्माची जोड जर असेल ना आमच्या संसाराला, तर आमचा संसार संपलेला असेल, पूर्ण झालेला असेल, पूर्णत्वास गेलेला असेल. मग संसाराचं रूपांतर परमार्थामध्ये झालेलं असेल, बरं का. ज्या दिवशी संसार करत असताना, प्रत्येक कार्य करत असताना आम्ही धर्माचरण करत असू, नीतीने जगत असू, नीतीने वागत असू, आणि ते कार्य करत असताना जर आम्ही भगवंताचं स्मरण करून जर करत असू, भगवंताचं नामस्मरण करून जर ते कार्य करत असू, तर आमचा संसार संपलेला असेल, संसाराचं रूपांतर परमार्थामध्ये झालेलं असेल, भक्तीमध्ये झालेलं असेल, बरं का. आम्ही ग्रंथ वाचन केलं पाहिजे, आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, बरं का. कारण त्याच्यातून आम्हाला काय मिळते, स्फूर्ती मिळते, प्रेरणा मिळते, त्याच्यातून आम्हाला बळ मिळतंय धर्म कार्य करण्यासाठी, देव कार्य करण्यासाठी, त्याच्यातूनच आम्हाला बळ मिळतंय. आणि म्हणून मग ते कार्य आमच्याकडून घडलं पाहिजे, त्या पद्धतीने आम्ही जगलो पाहिजे, वागलो पाहिजे, बरं का. मुंगसाची आणि सापाची झुंज होते, बघितले कधी? नाही बघितली, बरं का. मुंगसाची आणि सापाची झुंज होते. एकदा काय मुंगसाची सापाची झुंज झाली की साप मुंगसाला चावा घेतोय, दंश करतोय. एकदा त्याने त्या मुंगसाला चावा घेतला की मुंगसाच्या अंगामध्ये सापाचं विष चढत जातंय, बरं का. एकदा काय त्याला ते जाणवलं ना मुंगसाला की सापाचं विष चढतंय आपल्याला, तेव्हा त्याच्याकडे एक अशा प्रकारची वनस्पती असते की ती वनस्पती जर त्याने हुंगली तर चढलेलं विष सगळं उतरलं जातंय. ऐका हा. मग तो काय करतो, बाजूलाच जातो, त्या वनस्पतीला हुंगतोय आणि जाऊन पुन्हा त्या सापाशी झुंजतोय. एकदा पुन्हा त्या सापाशी झुंजायला त्याने सुरुवात केली की पुन्हा तो साप दंश करतोय, चावतोय.
पुन्हा ते विष सडत जाते, पुन्हा तो जाऊन वनस्पती हुंगतोय, सडलेलं विष परत उतरलं जातंय, शेवटी शेवटी साप मरतोय आणि मुंगूस जिंकतोय. आम्ही संसार करता करता ग्रंथ वाचन करायचंय, संतांचे विचार ऐकायचे, प्रवचन श्रवण करायचं आहे, कीर्तन श्रवण करायचे, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करायचा आहे. का? कशासाठी? संसार हा साप आहे म्हणजे आपण मुंगूस नाहीत बरं का, पण गोष्टीपुरतं समजायला हरकत नाही, बोधापुरतं समजायला हरकत नाही. काय? त्या सापाशी झुंजताना दंश करणं त्याचं काम आहे. मला एक तरी माणूस असा दाखवा की संसार करता करता सुखी झालाय. आहे कोणी? परमार्थाची जोड नाही, भक्तीची जोड नाही, धर्म आचरणाची जोड नाही, फक्त संसार करता करता सुखी झाला असा एक तरी माणूस दाखवा मला. आहे? बरं, संसार करता करता तो त्याचा संसार पूर्ण झाला, पूर्णत्वास गेला असा एक तरी दाखवा. आहे कोणी? नात सून आली तरी जर आपल्याला अजून चाव्या सुटत नसतील, मी तुमच्याकडे नाही बघितला, इकडे पाहतोय त्यासाठी. नात सून आली तरी जर अजून आपण टोपशाच मोजत असू घरातल्या, वाट्याच मोजत असू घरातल्या, कशाला कोणाला विचारला पाहिजे संसार संपला का? काही गरज आहे कोणाला विचारायची संसार संपला का? बरं का? कदाचित मनाला लागेल, वाईट वाटेल, पण सत्य आहे, संसार कधीही पूर्णत्वास जात नाही, कधीच नाही. किती जरी संसार करत राहिलो आपण, किती जरी संसार करत राहिलो मौली, तरी संसार कधीही सुख देणार नाही, कधीही सुख देणार नाही. आणि संसारिक माणूस जो आहे ना, संसारिक माणूस, तो स्वतःकडे पाहून कमी, दुसऱ्याकडे पाहून जास्त दुःखी आहे. स्वतःला विचारा, स्वतःला विचारा, आपण आपल्याला स्वतःला विचारा, आपण आपल्या स्वतःकडे पाहून जास्त दुःखी आहोत की इतरांकडे पाहून जास्त दुःखी आहोत? पोटात दुखत होतो बऱ्याच दिवसापासून, एक्सरे केला, सोनोग्राफी केली, सिटी स्कॅन केला, MRI केला, अख्खा मशीन मध्ये टाकला, पण काही फॉल्ट सापडला नाही, काही आजार सापडला नाही. शेवटी ज्यांच्याकडे औषधोपचार चालू होते त्या डॉक्टरांनी विचारलं, सगळं काही केलं, पण तुमचा आजार काही सापडला नाही, काय नक्की प्रॉब्लेम काय ते सापडलं नाही. अजून दुखतेस का? हो म्हणे, दुखतेस ना, खूप पोटात दुखतंय. हो. मग तेव्हा त्यांनी विचारलं, साधारणतः तुमच्या पोटामध्ये कधीपासून दुखायला लागलं? त्यावेळेला त्यांनी सांगितलं, शेजारी 4 व्हीलर ज्या दिवशी आली 4 चाकी, त्यांचा पेढा खाल्ल्यापासून. मला सांगा, दोष पेढ्यात आहे का यांच्या दृष्टीत आहे? तुम्ही माझ्याशी बोला तर 11:30 वाजतील, नाही तर नाही वाजणार. काय दोष पेढ्यात आहे की दृष्टीत आहे? दृष्टीत आहे ना. पेढे तर अनेकांना दिले, पण अनेकांच्या पोटात नाही दुखलं. त्यांच्याच दारात का आली? त्यांनीच कशी काय आधी घेतली? कुठून आला पैसा? इथून सुरुवात असते, सुरुवात इथून असते. आणि अजून एक माणसाला रोग आहे, आजार आहे. कुठला माहिती आहे? मला तर ना कसा तरीच करताय. ह्या आजाराचं नाव ऐकलंय कधी तुम्ही? ऐकलंय? कधी ऐकलंय का कोणाच्या तोंडातून, मुखातून असं? मला तर ना नाही, कसं तरीच करताय. आपल्याला पण कधी कधी कसा तरीच करीत असेल. ज्या दवाखान्यामध्ये आपण जातोय ना, ज्या डॉक्टरांकडे, ते डॉक्टर पण विचार करतात, अनेक पुस्तकं वाचली, पण कसा तरीच ह्या रोगाचा कधी अभ्यास करायलाच मिळाला नाही.
मग विचारतो तुम्हाला कसं तरीच कधीपासून वाटते, तेव्हा ती सांगते शेजाऱ्यांचा बंगला ज्या दिवशी तयार झाला आणि त्यांची वास्तू शांती झाली त्या दिवसापासून मी अशांत झाले. कसा तरीच करायला लागला. या सगळ्या रोगांवर एकमेव उपाय आहे, वनस्पती दिलेली आहे भगवंताने संतांनी, फक्त हुंगा. पुन्हा एकदा सांगतो, ज्ञानेश्वरी ग्रंथ घरामध्ये का पाहिजे? दासबोध, गुरुचरित्र, ऐका, भागवत, ज्ञानेश्वरी, गाथा, गीता, हरिपाठाची मालिका घरात का पाहिजे? ज्या वेळेला संसारूपी सापाशी झुंजत असताना आम्हाला विष चढतोय की नाही, तो विष उतरण्यासाठी ती वनस्पती आमच्या घरात पाहिजे. पुन्हा एकदा बळ येतंय ना, सामर्थ्य येतंय ना, पुन्हा एकदा स्फूर्ती येते ना त्या सापाशी झुंजायला. नाहीतर सापाशी झुंजता झुंजता कितीतरी स्वतः गतप्राण झालेले आपल्याला पाहायला मिळतात. बरं का? प्रसंग प्रत्येकावर आहे, संकट कोणावर नाहीत. ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं हे प्रवचन आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे, या पाटील परिवाराचे पिताश्री अर्थात आपल्या सर्वांचे आवडते बाबा कैलासवासी पांडुरंग नारायण पाटील. मला सांगा, बाबांच्या आयुष्यामध्ये कधी दुःख आलंच नसेल का? कधी प्रसंग आले नसतील का? कधी त्रास झाला नसेल का? अहो, 18 वर्ष बाबांनी एका आजाराशी झुंज दिली, अर्धांगवायू, बरोबर ना? 18 वर्ष. शेवटची 3 वर्षे तर तो आजार एवढा बळावला की कुठेतरी काठी टेकत टेकत चालणारे बाबा सुद्धा खाटेत पडून राहिले. पण एवढ्या सगळ्या प्रसंगाला सामोरे जात असताना बाबांनी चुकीचा निर्णय घेतला नाही. ऐका पुन्हा एकदा, माणूस हरतो माणूस. अनेक प्रसंग, संकट, अनेक दुःख माणसाच्या जीवनामध्ये आल्यानंतर माणूस हरतो. किती हरतो? परवाचं प्रकरण नांदेडमध्ये घडलं का ते? शिक्षकाने दोन्ही मुलांसकट गाडी नदीमध्ये ढकलली, 2 लहान लहान मुलं आणि तो स्वतः. आता ते चाललंय काय 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 पुढे असेल ते. ही जी म्हातारी माणसं बसल्यात ना, तरुणांनी कधीतरी यांच्या जोडीला बसून त्यांचे विचार ऐका, कधीच आत्महत्या करणार नाहीत तुम्ही. काय किती संघर्ष असेल, किती कठीण काळ त्यांनी सोसला असेल. सासूरवास कशाला म्हणतात ते त्यांना विचारा. बाबा खरे की खोट आहे? आई, सासूरवास कशाला म्हणतात ना, हे त्यांना विचारा. किती प्रसंग, किती संकट घरामध्ये, कुठल्या कुठल्या गोष्टीला त्यांना फेस करावं लागलं, सामोरे जावं लागलं, ते त्यांना विचारा. आज छोट्या छोट्या गोष्टींवरून, छोट्या छोट्या कारणांवरून तरुण पोर आत्महत्या करतायत. पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही युट्यूबला माझं नाव जर सर्च केलं दिनेश तारमळे तर तुम्हाला अनेक प्रवचनं त्या ठिकाणी ऐकायला मिळतील. पण त्याच्यामध्ये सांगण्याचा उद्देश एवढा आहे की रोज प्रवचनं चालू आहेत. रोजची महिन्याला जर 30 प्रवचनं उत्तरकार्यांच्या निमित्तानं होत असतील तर महाराज कमीत कमी 5 ते 7 प्रवचनं तरुण मुलांच्या उत्तरकार्यांच्या निमित्तानं असतात. ही खंत आहे, ही खंत आहे. त्या 5-7 पैकी 2-3 तरी आत्महत्या केलेल्या असतात. ही खंत आहे. हे थांबलं पाहिजे. कुठेतरी एक जगण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे, स्फूर्ती मिळाली पाहिजे. आणि ते स्फूर्ती स्थान म्हणजेच माऊली ज्ञानोबा आहेत, जगद्गुरु तुकोबा आहेत, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती आहेत. बघा त्यांच्याकडे आणि आपल्या जीवनाची वाटचाल करा. प्रत्येक तरुणाने कसं जगावं, कसं वागावं याचा विचार जर प्रत्येकाला करायचा असेल तर खऱ्या अर्थानं आम्ही आदर्श घेतला पाहिजे. माऊलींचा वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी माऊलींनी आम्हाला ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना करून दिली. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी, वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींनी तोरणा किल्ल्यावर पहिलं स्वराज्याचं तोरण बांधलं. आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक तरुणाने कशा प्रकारे जगावं, कशा प्रकारे वागावं याचं एक आदर्शयुक्त उदाहरण किंवा आम्हाला जर आदर्श घेऊन जगायचं असेल तर स्वामी विवेकानंद वाचा जरा, मग कळेल तुम्हाला.
कसं जगलं पाहिजे आणि कसं वागलं पाहिजे. आणि तुम्ही महिला, अनेक ग्रंथ तुम्ही वाचत असाल, अनेक पोथ्या पुराणं अनेक पुस्तकं तुम्ही वाचत असाल, वाचा, हरकत नाही. जिथे तुमचा विश्वास आहे